सध्या महापालिका निवडणुकीचा धुरळा उडालेला असतानाच या निवडणुकीत धमक्या आणि पैसा याचीच अधिक चर्चा होते। त्यातच ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शरद पवार यांच्या पक्षाच्या अहिल्यानगर इथल्या उमेदवाराच्या घराबाहेर निर्माण केल्या जात असलेल्या दहशतीचा एक व्हिडिओ सार्वजनिक केला। या व्हिडिओनं मोठी खळबळ उडवून दिली। या व्हिडिओमध्ये एका टेम्पोजवळ 2 पोलीस कर्मचारी दिसत आहेत। एका पोलिसाच्या हातात रिव्हॉल्वर स्पष्टपणे दिसते। तिथंच एका बाजूला खुर्चीवर बसलेला आणि एका घराच्या पायऱ्यांवर बसलेले 2 आणखी व्यक्ती दिसत आहेत। आमदार संग्राम जगताप यांची लोक दहशत निर्माण करत असल्याचा आरोप केला। हा व्हिडिओ सार्वजनिक झाल्यामुळे राजकारणात आणि प्रशासनात खळबळ उडालेली होती। अहिल्यानगरचे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या सुरक्षित असलेले निलेश भालसिंग आणि राघवेंद्र भालसिंग या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना आता निलंबित करण्यात आलं। त्याचबरोबर सुहास शिरसाट आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दोन्ही पोलीस अंमलदारांवर कर्तव्याचं ठिकाण सोडून बोलेगाव परिसरात जाणं, जवळील रिव्हॉल्वर चुकीच्या व हलगर्जी पद्धतीने हाताळल्याचा ठपका ठेवण्यात आला। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण वातावरण असताना अशा प्रकारे शस्त्रांचा गैरवापर किंवा निष्काळजीपणा केल्याचा आरोप गंभीर मानण्यात आला। संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आल्यामुळे दहशत निर्माण करण्याची घटना आणि सुषमा अंधारे यांनी सार्वजनिक केलेला व्हिडिओ हा खराच होता यालाही दुजोरा मिळालाय। सत्ताधारी पक्ष निवडणुकीत दहशत निर्माण करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपालाही यामुळे बळ मिळालंय।